नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचं प्रथम आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। तर हॉटेल स्टाईलमधल्या भाज्या आहेत, मटर पनीर किंवा वेज कोल्हापुरी कुठल्याही भाज्या आहेत, त्या भाजीसोबत आपण जी तंदुरी रोटी खातो, ही तंदुरी रोटी बिना इस्ट शिवाय आणि बिना मायक्रोवेव्ह शिवाय घरच्या घरी कशी बनवायचे ती इथे मी सांगणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे एक भांडं घ्यायचे आणि या भांड्यामध्ये तर आपण हॉटेल स्टाईलनी तंदुरी रोटी करतोय, त्यामुळे इथे मैद्याचा वापर करायचा आहे। तर जास्त तंदुरी रोटी करण्यासाठी मैद्याचा वापरच करतात। तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता। सुरुवातीला आपल्याला 1 कप मैदा घ्यायचा आहे, तर हा मैदा चाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे। तुम्ही मैदा कितपत घेतलाय त्यानुसार चवीनुसार मीठ टाका। नंतर पाव चमचा थोडीशी साखर टाकायची आणि यानंतर पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। तर हे सगळं मिक्स झाल्यानंतर टाकूयात रेग्युलर असं तेल। तर आपण जे रेग्युलर घरामध्ये तेल वापरतो तेच 1 चमचा टाकायचं आहे। आता हे सगळं एकदम मिक्स करून घेऊया। तंदूरी रोटी करायची म्हणली की प्रत्येकाला वाटतं खूप अवघड प्रोसेस आहे, खूप काही लागतं, तर असं काही नाहीये। अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो अशी ही तंदुरी रोटी घरच्या घरी अगदी ढाबा स्टाईल होते। आता सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आणि ते म्हणजे दही। दही अर्धी वाटी घ्यायचे आणि या सगळ्या मिश्रणामध्ये एकदम मिक्स करून घ्यायचे। तर लागेल तसं दही वापरा, थोडंसं पाणीसुद्धा वापरलं तरी चालेल। दही ऑप्शनल आहे, तुम्ही पाणीसुद्धा यूज करू शकता, पण दह्याचा शक्यतो वापर करा, यामुळे तंदुरी रोटी अगदी मस्त होते। तर आपण जी दररोज कणिक मळतो त्याचप्रमाणे आपल्याला कणिक मळायचे, थोडंसं तेल टाकायचे आणि झाकून 20 ते 25 मिनिटं ठेवायचे। तुमच्याकडे वेळ कमी असेल तर फक्त 10 ते 15 मिनिटंसुद्धा ठेवू शकता। आता हे बघा 10 ते 15 मिनिटानंतर मस्त असं पीठ भिजलं गेले। तंदुरी रोटी करण्यासाठी आपलं पीठ छान प्रकारे तयार झाले। आता याला चिकटपणा थोडासा आलेला असेल तर थोडंसं पीठ टाका आणि तेल टाकून मळून घ्या। तर अशा प्रकारे एक गोळा बनवा। तंदुरी रोटी तुम्हाला केवढी करायची आहे त्यानुसार तुम्ही गोळा बनवा। तर इथे मी मध्यम आकाराचा गोळा बनवते, तर कोणाला पातळ किंवा जाडसर लागत असेल तर त्यानुसार गोळा बनवा आणि मैदा घ्या थोडासा आणि आपण लाटून घ्या। तर रेग्युलर जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटायची। तर तंदुरी रोटीची रोटी अगदी मोठी नसते, तर मीडियम आकारामध्ये असते। तर तुम्हाला पातळ किंवा जाड लागत असेल तर त्यानुसार तुम्ही लाटून घ्या। तर इथे मी जास्त जाड करत नाहीये, फक्त मध्यम अशी ही लाटी लाटून घेते। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला लाटी लाटायची आहे। तर वरच्या बाजूला ही लाटून झाली की त्याच्यावरती पाणी टाकायचे। तर अगदी 1 चमचा पाणी टाकून सगळीकडे पसरवून ठेवायचे। आता इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतला नाहीये, लोखंडी तवा वापरायचा आहे। तुमच्याकडे नसेल तर नॉनस्टिकचा सुद्धा वापरू शकता, पण नॉनस्टिकचा वापरला की ती रोटी आहे ती घसरण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो लोखंडी तवाच वापरा। आता ही टाकली की पाण्याची बाजू खाली टाकायची आणि एक 5 मिनिटानंतर आपल्याला पलटी करायचं आहे, म्हणजे तवा पालथा करायचा आहे। तर तंदुरी रोटी भाजताना शक्यतो मीडियम फ्लेम ठेवा, म्हणजे गॅसची फ्लेम अगदी जास्त करू नका, नाहीतर आपली रोटी करपण्याची शक्यता असते। तर सगळीकडे आपल्याला ही रोटी भाजून घ्यायची, म्हणजे असा तंदुरी रोटीसारखा लूक येतो। तर त्याच्यावरती थोडंसं बटर किंवा तेल लावा आणि मस्त अशी रोटी आपली भाजून घ्या। तर तुम्ही बघू शकता मागच्या बाजूने सुद्धा आपली रोटी छान अशी भाजली गेली। तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, आपली ही तंदुरी रोटी बाहेर जशी मिळते तशीच आपली होते तयार। हॉटेलमध्ये गेलात की कुठली भाजी ऑर्डर केल्यानंतर तंदुरी रोटी आपण मागवतो, तर हीच रोटी घरच्या घरी तुम्ही पाहिलात ना किती सोप्या पद्धतीने होते। आपण कित्येक वेळेस घरी ग्रीन पीस किंवा पनीर बनवतो, पण त्याच्यासोबत चपाती खातो, तर चपाती न खाता अशा प्रकारे तंदुरी रोटी एकदा करून तरी पहा। तर तुम्हाला ही आजची तंदुरी रोटी बनवलेली कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा।